संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि तत्वज्ञ होते. त्यांचा जन्म 13व्या शतकात आळंदी येथे झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान आणि आध्यात्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या आईवडिलांनी समाजाच्या विरोधातही धर्म आणि भक्तीचा मार्ग सोडला नाही आणि त्याचा खोल परिणाम ज्ञानेश्वर महाराजांवर झाला. एकदा लहान ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसोबत भिक्षा मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी समाजातील लोकांनी त्यांचा खूप अपमान केला आणि अनेक घरांनी त्यांच्यासाठी दारे बंद केली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा देवावर अढळ विश्वास होता. त्यांनी अगदी लहान वयातच संस्कृत ग्रंथांचे सखोल ज्ञान प्राप्त केले. एक प्रसिद्ध प्रसंग असा आहे की काही लोकांनी त्यांच्या परीक्षेसाठी त्यांना सांगितले की जर ते खरे संत असतील तर त्यांनी एका म्हशीकडून वेदांचे पठण करून दाखवावे. ज्ञानेश्वर महाराजांनी शांतपणे देवाचे स्मरण केले आणि म्हशीच्या डोक्यावर हात ठेवला. आश्चर्य म्हणजे ती म्हैस वेद मंत्र बोलू लागली. हे पाहून सर्व लोक थक्क झाले आणि त्यांनी त्यांच्या महानतेला मान्यता दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, जो भगवद गीता याचा सोप्या मराठी भाषेतील अर्थ आहे. या ग्रंथाने लाखो लोकांना भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांनी आपल्या शिकवणीत सांगितले की खरा धर्म म्हणजे प्रेम, करुणा आणि मानवता. फक्त 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली, पण त्यांची शिकवण आजही लोकांना प्रेरणा देते. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की श्रद्धा, ज्ञान आणि भक्ती यांच्या बळावर कोणतीही अडचण पार करता येते.